ह्या वर्षीचा पोळा दरवर्षीपेक्षा काही खास होता, कारण ह्या वर्षी स्पंदनला मिळणार होता नवीन नंदी बैल. मग काय मजाच मजा. नंदी बैल खास नागपूरवरून प्रणवनी स्वतः जाऊन घेऊन आणलेला होता आणि मग सुरू झाला त्या सुंदरश नंदी बैलाला सजवण्याचा खेळ. अप्रतिमसा नंदी आणि त्या नंदी बैलाला सजवण्यासाठी अवर्णनीय असे प्रयत्न प्रत्येक मंडळीकडून करण्यात येते. अप्रतिम कलर नाही यूज करा. 21व्या शतकातील नवीन शेती, नवयुगाची शेती हा देखावा करण्याचे ठरलेले होते. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागणार होते. स्पंदन, सलोनी, स्वाती, प्रणव, बाबा, आई, मी इतके सगळ्या जणांनी यासाठी प्राण ओतले होते आणि त्यामध्ये जी परिवाराची मजा येत होती ती वेगळीच होती. अशा या एकत्रित परिवारातील सगळ्या सदस्यांनी मिळून जर देखावा सादर केला तर त्यामध्ये परिवारातील प्रेम अजून घट्ट होते, यामधून दिसून येत होते. आणि काय मज्जा. आता तर सगळी तयारी जवळपास पूर्ण व्हायला लागलेली होती. अगदी मजेदार सगळ्या गोष्टी चालू होत्या. नंदी बैलाला चूल घालण्यात आली, त्यानंतर शिंगांवर वाशिंग चढवण्यासाठी काम करण्यात आले. नंदीला घुंगरू, घंटी आणि अप्रतिमशी रोषणाईसुद्धा करण्यात येणार होती. या सगळ्यांमधून स्पंदनचा नटखटपणामध्ये भर देत होता आणि अप्रतिमरित्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मजेदार पद्धतीने चालत होत्या. पोळ्याचा आदला दिवस संपता बाबांनीही यामध्ये हातभार लावला आणि नंदीला अप्रतिमरित्या सजवण्याचे काम त्यांनी केले. बाबांचा हात हा शेवटचा एक कळस जणू मंदिरावरचा अशा पद्धतीने चढलेला होता. आता सुरेखसा नंदी सजून सर्जा राजा ज्याला आम्ही म्हणतोय, त्याचं नाव आम्ही सर्जा राजा ठेवलं आहे. स्पंदन, आम्ही शेजारी पाजारी सगळे त्याच्याकडे बघून अगदी खुश होत होते. नंदीच्या मागे आम्ही अमरनाथचा देखावा उभा केला होता आणि नंदीला सुंदर झेंडूच्या फुलांनी सजवलं होतं. यानंतर वेळ आली ती बाजूच्या डेकोरेशनची, जो 21व्या शतकातील आधुनिक शेती या स्वरूपात सादर केलेला होता. यामध्ये आम्ही केसर शेती, मशरूम शेती, कुक्कुटपालन, सोलर शेती, मत्स्य शेती अशा सगळ्या गोष्टींचा यामध्ये समाविष्ट केला होता. यातून संदेश एकच द्यायचा होता की 21व्या शतकातील जो शेतकरी आहे त्यांनी हार मानू नये. त्यांनी आत्महत्या हा मार्ग न स्वीकारता आता नवनवीन युगातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहे याचा वापर करून शेती करावी आणि आपल्या परिवाराला, आपल्या देशाला सुखी समृद्धीकडे न्यावं. यासाठी ह्या सगळ्या देखाव्याचं सादरीकरण आम्ही करणार होतो. यासाठी सुंदरसं डेकोरेशन तयार करण्यात आलं होतं. आपण बघू शकता मत्स्य शेती, हे कुक्कुटपालन, शिवजींचा अभिषेकसुद्धा आम्ही या देखाव्यामध्ये समाविष्ट केलेला होता. सर्जा राजा अगदी तावात रेडी सुंदररित्या तयार होऊन जणू पोळ्याची वाटच बघत होता की काय, असं यातून दिसतंय. आपण बघू शकता या देखाव्यामध्ये आम्ही सुंदरशी एक बैलगाडीसुद्धा ठेवलेली होती. यामध्ये जिवंत मत्स्यशेतीमध्ये जिवंत मासेसुद्धा आम्ही आणलेले होते. लायटिंगचं संपूर्ण देखभाल प्रणवनी केले होतं. प्रणवनी या सगळ्या देखाव्यामध्ये अगदी जीव ओतला होता. स्वातीने तर ही कन्सेप्ट स्वतः तयार करून ठेवली होती. यामध्ये कित्येक दिवसामधून ती या कन्सेप्टसाठी झटत होती. यामध्ये सलोनीनेही आपला उत्तमसा हातभार लावला आणि शाळेचे रंग, रंगोटी, स्केच पेन, कलर, ब्रश या सगळ्यांचा वापर या डेकोरेशनमध्ये करण्यात आला. अतिशय महत्त्वाचं म्हणजे इथे कुठेही आम्ही निसर्गाच्या दृष्टीने धोकादायक अशा कुठल्याही वस्तूचा वापर या डेकोरेशनसाठी केला नाही. म्हणजे
थर्मोकॉलचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा यामध्ये वापर केला नाही. सगळा वापर जो होता माती, गवत, वॉटर कलर्स आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या अप्रतिमशा निसर्गाला साजेशाच होत्या. नंदी बैल आता तयार झालेला होता आणि पोळ्याकडे कूच करण्यासाठी तो रेडी होता. स्पंदनची ही तयारी आता होत आलेली होती. स्पंदन यावर्षी अप्रतिमशा वेशभूषेमध्ये इथे जाणार होता. त्यासाठी त्याला तयार करण्याचे काम आता स्वातीने हाती घेतलेले होते. नंदीची संपूर्ण तयारी झालेली होती. आता स्पंदनही जवळपास तयार होत होता. आता सुंदरशा फेट्यामध्ये अगदी रांगडागडी शेतकरी दिसत होता. त्याच्याकडे बघताना सगळ्यांना केलेल्या कष्टाची फळ मिळाल्यासारखे वाटत होते. आमचा सर्जा राजा आणि आमचा स्पंदन राजा हे दोघंही अगदी सुंदररित्या तयार झालेले होते. आपल्याला कसा वाटला हा देखावा आणि स्पंदन